Hello everyone, good morning. Myself Nihal sir. So welcome back to Global Online Marathi. तर आज आपण डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन याचा सेकंड पार्ट पाहणार आहोत आणि त्यासोबतच एफ एम काय असतं यावरती सुद्धा आपण प्रकाश टाकणार आहोत. सो सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वाचे टॉपिक्स आपण आज डिस्कस करणार आहोत, त्यामुळे जास्तीत जास्त शेअरसुद्धा करायचं आहे. जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण सूचना मी तुम्हाला सांगत आहे, ती म्हणजे येत्या 1 नोव्हेंबरपासून आपली MH सेट 2025 एक्झामिनेशनकरिता नवीन बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळणार आहेत, संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत, व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत आणि तुमच्या सरावासाठी MCQज आणि PYQचं PDF तुम्हाला मिळणार आहे. तर आजच्या आजच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे. व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आणि फटाफट आजच्या आजच कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि स्वतःचं प्रिपरेशन जे आहे ते सुरू करायचं आहे. ठीक आहे. आणि या कोर्सद्वारे जर तुम्ही स्टडी कराल तर पेपर 1मध्ये तुम्हाला 80+ मार्क्स मिळणार म्हणजे मिळणारच. सो फटाफट आजच्या आजच ह्या कोर्सला जॉईन करायचं आहे. या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून. ठीक आहे. सो लेट्स गेट स्टार्टेड. तर लास्ट लेक्चरमध्ये आपण भरपूर इनिशिएटिव्हज पाहिलेले होते. ठीक आहे. शोधगंगा है ना, त्यानंतर मूक, स्वयंप्रभा अशा प्रकारे. तर त्याचप्रमाणे एक आचार्य म्हणून सुद्धा एक इनिशिएटिव्ह घेतलं होतं NMEICTच्या अंतर्गत. सॉरी. ओके. तर इन्फ्लिबनेट जे आहे गांधीनगर गुजरातमध्ये आहे. त्या ठिकाणी किंवा त्या सेंटरवरती जे काही कंटेंट आहेत, कंटेंट, इलेक्ट्रॉनिक कंटेंट, ठीक आहे, ते सर्व या आचार्यवरती अवेलेबल असतात. आचार्यवरती स्टोअर केले जातात. ओके. किंवा प्रोड्यूस केलेले कंटेंट यावरती काय केले जातात, तर डिपॉझिट केले जातात. ठीक आहे. द बेसिक टेनेट ऑफ preservation of digital content, implement standard metadata scheme are provided. Content are mostly provided by NCERT. जे काही कंटेंट आहेत इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये तयार केलेले, इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये प्रोड्यूस केलेले, ते NMEICTच्या अंतर्गत इन्फ्लिबनेट सेंटरमध्ये ते स्टोअर केले जातात. ओके. तर हे सर्व जे मटेरियल आहे ते NCERTच्या थ्रू दिलेलं असतं. NCERTच्या माध्यमातून हे बनवलेलं जे मटेरियल आहे, कंटेंट आहे, ते आचार्यवरती अपलोडेड असतं. ठीक आहे. म्हणजे थोडक्यात जे काही कंटेंट आहे, मटेरियल आहे इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये अभ्यासासाठी, एज्युकेशन रिलेटेड, हे सर्व आचार्यवरती स्टोर्ड असतं. ठीक आहे. त्याचा जो साठा आहे, त्याचं जे स्टोरेज आहे ते आचार्यवरती अवेलेबल असतं. ठीक आहे. सो हे आहे एक आचार्य. तर आपल्या एज्युकेशन सिस्टीममध्ये जे काही आपल्याला उपयुक्त मटेरियल आपल्याला लागतं, उपयुक्त मटेरियल जे काही आपल्या प्रोग्रेससाठी अवेलेबल असायला हवं, ते सर्व आचार्यवरती अवेलेबल असतं, जे की मोस्टली NCERTने जे बनवलेलं जे कंटेंट आहे, प्रोडक्शन आहे, ते आचार्यवरती असतं. ठीक आहे. तर हे एक इनिशिएटिव्ह आहे NMEICTच्या अंतर्गत इन्फ्लिबनेटच्या द्वारे. ठीक आहे. NCERT सुद्धा त्यामध्ये एक मेंबर आहे. ऑलराईट. सो हे काही पॉइंट्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा. आचार्य झालं. त्यानंतर आहे कल्प. काय नाव आहे? कल्प. ओके. सो कल्प जे आहे, थोडक्यात जे डिझाईनच्या रिलेटेड आहे, डिझायनिंगच्या रिलेटेड आहे, त्या सर्व गोष्टीच्या रिलेटेड इनिशिएटिव्ह हे कल्पच्या अंतर्गत घेतलेले आहेत. कल्प हे एक इलेक्ट्रॉनिक पद्धतीमध्ये प्रोव्हाइड केलं जाणारं एज्युकेशन आहे डिझाईनच्या क्षेत्रामध्ये. ओके. तर हे MHRDचं इनिशिएटिव्ह आहे थ्रू NMEICT. MHRD म्हणजे मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट. ओके. कल्प creates digital learning environment for design in India. ओके. हे सर्व इंडियामध्ये मॅन्युफॅक्चर्ड आहे, इंडियामध्ये डिझाईन केलेलं आहे, इंडियामध्ये इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. ओके. तर डिझायनिंग जी आहे त्याच्या मध्ये किंवा डिझायनिंगच्या क्षेत्रासाठी हे इनिशिएटिव्ह घेतलेलं आहे. यामध्ये काय काय जे वी कॅन से एम आहेत, ऑब्जेक्टिव्ह आहेत, ते अचीव्ह केलेले आहेत थ्रू दी कल्प. ते कुठले कुठले आहेत बघा. जसं की आहे डिजिटल ऑनलाईन कंटेंट फॉर लर्निंग डिझाईन विथ लर्निंग प्रोग्राम्स ऑन डिझाईन.
जे आपल्याला ऑनलाईन पद्धतीमध्ये डिझायनिंगच्या बाबतीत एज्युकेशन प्रोव्हाईड करता येईल की नाही, याचा प्रश्न जे आहे याचं सोल्युशन सुद्धा काढलेलं आहे. याच्यावरती काम करून हे जो प्रश्न आहे तो सुद्धा सोडवलेला आहे थ्रू ई कल्प. ठीक आहे. म्हणजे डिझायनिंगच्या माध्यमामध्ये किंवा डिझायनिंग क्षेत्रामध्ये आपल्याला काय-काय एज्युकेशन प्रोव्हाईड करता येईल, जे की प्रत्येक डोर वरती आपल्याला ते देता येईल किंवा वी कॅन से प्रत्येक घरोघरी आपल्याला पोहोचवता येईल. है ना? तर ते घरोघरी कसं पोहोचवणार? तर ऑनलाईन पद्धतीमध्ये. ऑनलाईन इज अ प्लॅटफॉर्म, जे की प्रत्येक क्षेत्रामध्ये, प्रत्येक जागी आपल्याला पोहोचवता येतं. राइट? सो ई कल्प हे एक असे इनिशिएटिव्ह आहे, जे की कोणी विद्यार्थी असतील त्यांना डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये एज्युकेशन घ्यायचं आहे. डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये त्यांना स्कोप आहे, है ना? किंवा आवड आहे. तर त्या क्षेत्रामध्ये त्यांना ऑनलाईन पद्धतीमध्ये शिक्षण मिळवता येईल थ्रू ई कल्प. आलं लक्षात? तर हे NMEICTच्या अंतर्गत MHRDने घेतलेले इनिशिएटिव्ह आहे. ओके. त्यामध्ये हा जो एक ऑब्जेक्टिव्ह आहे, की ऑनलाईन पद्धतीमध्ये डिझायनिंगच्या क्षेत्रातलं सर्व एज्युकेशन प्रोव्हाईड करता येईल, ते फुलफिल झालेलं आहे. त्यानंतर सेकंड ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर डिजिटल डिझाइन रिसोर्स डेटाबेस इन्क्लुडिंग द क्राफ्ट सेक्टर. जे क्राफ्ट सेक्टर आहे, क्राफ्टिंग ज्याला आपण म्हणतो, है ना? हस्तकला. या क्षेत्रामध्ये जे मटेरियल आहे, जो डेटाबेस आहे, तो डिजिटल पद्धतीमध्ये किंवा रिसोर्सेस जे आहेत, ते डिजिटल पद्धतीमध्ये सर्वांना प्रोव्हाईड करता येतील, असा एक यांचा इनिशिएटिव्ह होता, ऑब्जेक्टिव्ह होता. तो सुद्धा फुलफिल करता आलेला आहे थ्रू दिस इनिशिएटिव्ह ई कल्प. ओके. आलं लक्षात? तर आता क्राफ्टच्या रिलेटेड काही मटेरियल्स आहेत किंवा डेटाबेस आहे, है ना? डिजिटल डिझाइन रिसोर्स डेटाबेसमध्ये त्याला DDRD असं म्हटलं तरी चालेल. ठीक आहे. तर ते सुद्धा इनिशिएटिव्ह जे आहे ते सक्सेसफुल झालेलं आहे. ऑनलाईन पद्धतीमध्ये डेटाबेस प्रोव्हाईड करता येतो. ज्यांना कोणा क्राफ्टिंग सेंटरमध्ये मटेरियल हवं असेल, डेटाबेस हवा असेल त्यांच्यासाठी. ठीक आहे. सो ई कल्प हे खूप महत्त्वाचं एक इनिशिएटिव्ह होतं. MHRDच्या अंतर्गत जे डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये आहे, क्राफ्टिंगच्या सेक्टरमध्ये आहेत त्यांच्यासाठी. ओके. पुढे बघा आणखीन काय-काय ऑब्जेक्टिव्ह होते याचे जे की फुलफिल झाले. तर सोशल नेटवर्किंग फॉर हायर लर्निंग विथ कोलॅबोरेटिव्ह लर्निंग स्पेस फॉर डिझाइन. है ना? उच्च शिक्षणामध्ये जे सोशल नेटवर्किंग डिझायनिंग असते, है ना? त्यासाठी सुद्धा इनिशिएटिव्ह घेतलेला आहे थ्रू ई कल्प. ओके. सोशल नेटवर्कवरती काही डिझायनिंग, काही पोस्ट असे डिझाइन केले जातात. मार्केटिंगमध्ये सुद्धा त्याची गरज असते, है ना? सो ह्याची डिझायनिंग, याची कला सुद्धा जी आहे ती ई कल्पच्या द्वारे याचं एज्युकेशन जे आहे ते प्रोव्हाईड केलं जातं. है ना? म्हणजे कोणाला जर डिजिटल मार्केटिंग, डिजिटल डिझाइन, है ना? हे शिकायचं असेल, तर ई कल्प हे एक क्षेत्र आहे ज्यामध्ये तुम्ही ऑनलाईन माध्यमातून हे जी एज्युकेशन आहे ते घेऊ शकता. आलं लक्षात? त्यानंतर पुढे बघा, डिजिटल इनपुट्स फॉर प्रोडक्ट्स ऑफ नॅशनल मिशन इन एज्युकेशन थ्रू ICT, NMEICT ज्याला आपण म्हणतो, है ना? यामध्ये काय आहे, डिझाइन इनपुट्स, है ना? डिझाइनचे रिलेटेड जे काही इनपुट्स आहेत, ते NMEICTच्या अंतर्गत याचं काय केलेलं आहे, इनिशिएटिव्ह घेतलेला आहे, ज्यामध्ये ऑल मटेरियल्स जे आपण प्रोव्हाईड करतो ई कल्पच्या अंतर्गत, ते या ठिकाणी अवेलेबल आहेत. ओके. सो ई कल्प एक खूप मोठा इनिशिएटिव्ह आहे थ्रू द MHRD अँड NMEICT, ज्यामध्ये डिझायनिंगच्या क्षेत्रामध्ये कोणाला जर एज्युकेशन पाहिजे असेल किंवा काहीही मटेरियल्स हवे असतील, तर हे एक ई कल्प इनिशिएटिव्ह आहे. ओके. So next initiative is FOSSEE, the free and open source software for education. Right? This initiative is taken by the IIT Bombay, and this FOSSEE is doing the work that is providing open source software in educational institutions. That website is available on here. यू कॅन सी हिअर. ठीक आहे. तर हे जे इनिशिएटिव्ह आहे हे IIT बॉम्बेने घेतलेलं एक इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये की कॉन्फरन्सेस असतील किंवा ट्रेनिंग असेल, काही अवेअरनेस प्रोग्राम्स असतील, टेक्स्टबुक मधले काही असे क्वेश्चन्स असतील की जे की विद्यार्थ्यांना त्याचं आन्सर्स अवेलेबल नसतं, तर त्याचं एक आन्सर्स किंवा त्याचं एक वी कॅन से सॉल्व्ड एक्झाम्पल्स स्टँडर्ड बुक्स मधले त्या ठिकाणी अवेलेबल असतात FOSSEE वरती.
ठीक आहे. तर फॉसीची जी वेबसाईट आहे त्या या ठिकाणी आहे, त्यावरती जाऊन जर तुम्ही व्हिजिट कराल तर तुम्हाला आणखीन चांगलं त्यावरती समजेल की फॉसी जे इनिशिएटिव्ह आहे IIT बॉम्बेच्या थ्रू घेतलेलं, हे किती इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर यामध्ये भरपूर असे इम्पॉर्टंट गोष्टी आहेत जे की आपल्या हायर एज्युकेशनमध्ये जे भरपूर गरजेचं आहे. ओके. ते या ठिकाणी अवेलेबल आहे. जसं की इन्स्ट्रक्शनल मटेरियल्स आहेत, है ना? ट्रेनिंग्स आहेत, स्पोकन ट्युटोरियल्स जे की भरपूर इम्पॉर्टंट आहेत इन कम्युनिकेशन सेक्टर, है ना? त्यानंतर डॉक्युमेंटेशन आहे, अवेअरनेस प्रोग्राम आहे, कॉन्फरन्स, ट्रेनिंग वर्कशॉप्स आहेत. या सर्व गोष्टी तुमच्या स्किल्स डेव्हलपमेंटला इम्पॉर्टंट असतात. सो दॅट्स व्हाय दिस इनिशिएटिव्ह फॉर बाय दी IIT बॉम्बे इज व्हेरी इम्पॉर्टंट इन हायर एज्युकेशन सेक्टर, राईट? नेक्स्ट वन इज ई-विद्वान. ई-विद्वान हे रिसर्चर्स किंवा सायंटिस्ट यांच्याकडून घेतलेलं इनिशिएटिव्ह आहे. यामध्ये काय-काय डेटाबेस अवेलेबल असतो, तर जे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या रिलेटेड असेल, सायंटिफिक डेटा अवेलेबल असेल, अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये जे काही वर्किंग फॅकल्टी मेंबर्स आहेत, है ना? जे की सायंटिस्ट आहेत किंवा रिसर्चर्स आहेत, है ना? यांच्याकडून घेतलेलं हे इनिशिएटिव्ह आहे ई-विद्वान. ओके. लेट्स डिस्कस. विद्वान किंवा ई-विद्वान is the premier database of profiles of scientists and researchers, okay, and other faculty members working at leading academic institutions, or we can say other R&D organizations, म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन्स, जे की टीचिंग आणि रिसर्च मध्ये इन्व्हॉल्ड आहेत इन दी इंडिया, है ना? या ठिकाणी काय सांगितलंय, जे की सायंटिस्ट आहेत किंवा रिसर्चर्स आहेत किंवा वर्किंग फॅकल्टी मेंबर्स आहेत, जे की मोठ्या मोठ्या लर्निंग अकॅडमिकमध्ये किंवा लर्निंग इन्स्टिट्यूशन्समध्ये किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत, है ना, इंडियाच्या. त्यांनी घेतलेलं हे इनिशिएटिव्ह आहे किंवा त्यांच्यासाठी घेतलेलं हे इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये की रिसर्च रिलेटेड, सायन्स रिलेटेड गोष्टी ज्या आहेत किंवा मटेरियल्स जे आहेत ते या ठिकाणी अवेलेबल आहेत. ठीक आहे. सो एनीवन हू इज अ टीचर, हू इज सायंटिस्ट, who is going to conduct a research in a particular topic, है ना, त्यांच्यासाठी हे ई-विद्वान जे इनिशिएटिव्ह आहे, इलेक्ट्रॉनिक इनिशिएटिव्ह, और वी कॅन से डिजिटल इनिशिएटिव्ह, हे खूप फायदेशीर आहे, खूप महत्वाचं आहे आणि प्रोग्रेसिव्ह आहे त्यांच्यासाठी जे की रिसर्च करणार आहेत. ओके. सो ई-विद्वान इज व्हेरी इम्पॉर्टंट इन हायर एज्युकेशन. नेक्स्ट आहे लेखिका. 2007 मध्ये हे इनिशिएटिव्ह घेतलं होतं, लेखिका नावाचं. हे इंडियामध्ये IT मिनिस्ट्री आणि इस्रायलमध्ये FTK टेक्नॉलॉजीज या दोघांचं इनिशिएटिव्ह आहे, जे की इंडियामध्ये घेतलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये काय इनिशिएटिव्ह आहे किंवा काय यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं, तर कॉम्प्युटर रिलेटेड लिटरसी, कॉम्प्युटर रिलेटेड नॉलेज, प्लस इंडियामध्ये असे व्यक्ती ज्यांना इंग्लिश बद्दल थोडंसं माहिती पुरवण्यासाठी हे घेतलेलं इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे, उपक्रम आहे. इट वॉज डेव्हलप्ड बाय दी सेंटर फॉर द डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग, ज्याला शॉर्टमध्ये CDAC असं म्हटलं जातं. ठीक आहे. CDAC याचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. याचं सुद्धा ॲब्रिव्हिएशन बद्दल सुद्धा क्वेश्चन्स आपल्या एक्झामिनेशन मध्ये विचारले जातात. ठीक आहे. तो CDAC हे लक्षात ठेवा. तर CDACचं ही इनिशिएटिव्ह आहे, ज्यामध्ये इंडियाची IT मिनिस्ट्री आणि इस्रायलची FTK टेक्नॉलॉजीज मध्ये झालेला हे करार आहे, अग्रीमेंट आहे, ज्यामध्ये इंडियामधील कॉम्प्युटर रिलेटेड लिटरसी किंवा ज्ञान प्लस इंग्लिश बद्दल ज्ञान हे प्रोव्हाइड केलं जातं. ठीक आहे. सो लेखिका, ई-विद्वान, ई-आचार्य या सर्व गोष्टी तुमच्या एक्झामिनेशन रिलेटेड खूप महत्त्वाच्या आहेत. या सर्व गोष्टी तुम्ही एकतर लिहून घ्या किंवा तुम्ही स्क्रीनशॉट काढलं तरी चालेल. ऑल राईट. सो this is the digital initiative in India through the NMICT, through the researchers, through the government. All right. सी FM, ज्याला आपण शॉर्टमध्ये FM म्हणतो, त्याचा लॉंग फॉर्म आहे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. लक्षात ठेवा, FM म्हणजे काय? फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन हे एक अशा प्रकारचे प्रोसेस आहे, ज्यामध्ये की इन्फॉर्मेशन जी आहे ती इनकोड केली जाते, है ना, आणि काही वेव्स असतात. ठीक आहे, इंटँजिबल वेव्स असतात, ते कॅरी करत असतात ती इन्फॉर्मेशन,
अँड समवेअर ते काय करतात, पोचवतात, है ना. बघा, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन इज द इनकोडिंग ऑफ द इन्फॉर्मेशन इन कॅरियर वेव्ह बाय वॅरिंग द इन्स्टेटसनेस फ्रिक्वेन्सी ऑफ द वेव्ह. ठीक आहे, इन्स्टंटेनियस. ठीक आहे, म्हणजे लवकरात लवकर. ओके, तर हे जे वेव्स असतात, या वेव्समध्ये इन्फॉर्मेशन कॅरी केली जाते. एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती ही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते थ्रू द फ्रिक्वेन्सी वेव्स. ओके, तर हे एक इन्कोडिंग प्रोसेस आहे. इन्फॉर्मेशन इन्कोड केली जाते, वेव्सच्या मार्फत ती ट्रान्सफर केली जाते. त्यानंतर तुम्हाला आम्हाला ही इन्फॉर्मेशन पोहोचत असते थ्रू रेडिओ और साऊंड वॉटेवर. ठीक आहे, तर टेक्नॉलॉजी इज यूज्ड इन टेलिकम्युनिकेशन. आता ही जी टेक्नॉलॉजी आहे, ही जी प्रोसेस आहे एफ एमची, ही टेलिकम्युनिकेशनमध्ये यूज केली जाते, रेडिओ ब्रॉडकास्टिंगमध्ये केली जाते, सिग्नल जे आपण पाहतो सिग्नल प्रोसेसिंगमध्ये केली जाते. आपल्या मोबाईल फोनचे सुद्धा जे नेटवर्क आहे ते याच पद्धतीमध्ये चालतात, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. ठीक आहे, फ्रिक्वेन्सीनुसार, वेव्सनुसार, अँड कॉम्प्युटिंग, है ना. सो हे एफ एम जे आहे हे थोडासा वायडर कन्सेप्ट आहे, मोठा कन्सेप्ट आहे. यामध्ये भरपूर असे जे सेक्टर्स आहेत, क्षेत्र जे आहेत, त्यामध्ये ह्या वेव्सचा, या प्रोसेसचा उपयोग केला जातो. ठीक आहे. एफ एम ब्रॉडकास्टिंग जी आहे, ही जी एफ एमची जी सर्व्हिस आहे, एफ एमची जी प्रोसेस आहे, ही इंडियामध्ये सुरुवात झाली होती 23 जुलै 1977 मध्ये. फर्स्टली कुठे झाली, तर चेन्नईमध्ये. ठीक आहे, मग त्यानंतर मद्रासमध्ये, अँड देन इट इज एक्सपांडेड इन 1990. ठीक आहे, नियरली 50 इयर्स आफ्टर दी मशरूम इन US. मध्ये जेव्हा ती सुरू झाली होती, त्याच्या 50 वर्षांनंतर आपल्या इंडियामध्ये सुद्धा ती काय झाली, स्प्रेड होत गेली, एक्सपांड करण्यात आली. ठीक आहे, सो यामध्ये काही अशी इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक म्हणजे एफ एमचा लॉंग फॉर्म है ना, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन. त्यानंतर ही एफ एम जी सर्व्हिस आहे, फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन, रेडिओ वगैरे जी सर्व्हिस आहे, ती एफ एमची सुरुवात इंडियामध्ये फर्स्टली चेन्नईमध्ये सुरू झाली, त्यानंतर मद्रासमध्ये सुरू झाली, है ना. म्हणजे चेन्नईलाच मद्रास म्हटलं जातं. ठीक आहे, दॅट इज द पॉईंट. आणि त्यानंतर 23 जुलै 1977 ही डेट होती, ज्या दिवशी ही फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन जे आहे ते इंडियामध्ये स्टार्ट झालं. 23 जुलै 1977 डेट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, लक्षात ठेवा. कुठे सुरुवात झाली, चेन्नई, हा फर्स्ट पॉईंट. कधी सुरुवात झाली, 23 जुलै 1977. These two points are very important. And third is the long form of the FM, frequency modulation. ओके, पुढे बघा, प्रसार भारती नाव ऐकलं असेल तुम्ही. प्रसार भारती जे आहे, हे एका प्रसार भारती ॲक्टच्या अंतर्गत स्टार्ट केलं गेलं होतं. हे एक वैधानिक, एक ॲटॉनॉमस म्हणजे स्वतंत्र, ठीक आहे, स्वायत्त एक संस्था आहे. यामध्ये याची सुरुवात जी आहे ते 1997 मध्ये झाली होती, आणि हे पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टर म्हणून आपल्या भारतामध्ये काम करतं, प्रसार भारती. ठीक आहे, म्हणजे बघा, ही जी प्रसार भारती आहे, ही पब्लिक सर्व्हिस आहे. यामध्ये विविध प्रकारची इन्फॉर्मेशन, विविध प्रकारचे जे इम्पॉर्टंट एज्युकेशन रिलेटेड सुद्धा जे ज्ञान आहे, है ना, महत्त्वाची न्यूज आहेत, हे प्रोव्हाइड केले जातात. याची सुरुवात 1997 मध्ये झाली होती, आणि एका ॲक्टच्या अंतर्गत याची सुरुवात करण्यात आली होती. तो ॲक्ट होता प्रसार भारती ॲक्ट. ठीक आहे, त्याच्या नावानेच हा ॲक्ट होता. याचं ऑब्जेक्टिव्ह काय होतं, ह्याचा हेतू काय होता सुरू करण्याच्या मागे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंग इज अचिव्हिंग थ्रू ऑल इंडिया रेडिओ अँड DD, which were earlier working as independent media units under Ministry of Information and Broadcasting. ठीक आहे, आता हे जे प्रसार भारती आहे, हे रेडिओचाच एक प्रकार आहे, रेडिओचंच एक माध्यम आहे. ठीक आहे, तर ऑल इंडिया रेडिओ आणि DD या दोन जे सेक्टर्स आहेत, या दोनच्या माध्यमातून ही प्रसार भारतीचे आहे ते चालू केलं गेलं होतं 1997 मध्ये. आणि याचा जो हेतू होता, हे जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन लोकांपर्यंत पोहोचवणं, लोकांपर्यंत न्यूज पोहोचवणं, जे जगामध्ये चालू आहे घडामोडी त्या लोकांपर्यंत घरोघरी पोहोचवणं, हे या पब्लिक सर्व्हिस ब्रॉडकास्टिंगचा एक हेतू होता. ओके, तर
हे जे प्रसार भारती आहे किंवा ऑल इंडिया रेडिओ किंवा डी हे कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंतर्गत आहे तर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग, ऑल इंडिया रेडिओ अँड डी या दोघांच्या अंतर्गत प्रसार भारती जे आहे ते स्टार्ट करण्यात आलं होतं. ओके. व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगतो स्टडी कसा करावा वगैरे. ठीक आहे. ऑल इंडिया रेडिओ नेक्स्ट. ऑल इंडिया रेडिओ सुद्धा एक प्रसार भारती नाही सॉरी, एक रेडिओ सर्व्हिस आहे, पब्लिक सर्व्हिस आहे. 1927 मध्ये ड्युरिंग 1927 हे ब्रॉडकास्टिंग जे आहे ते इंडियामध्ये सुरू करण्यात आलं होतं. त्यामध्ये 2 प्रायव्हेटली ओन ट्रान्समिटर्स होते. एक होतं बॉम्बे आणि एक होतं कलकत्ता. ठीक आहे. त्यानंतर 1930 मध्ये गव्हर्नमेंटने त्याला टेक ओव्हर केलं होतं. ठीक आहे. यामध्ये बघा भरपूर असं इन्फॉर्मेशन महत्त्वाची आहे आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने. ऑल इंडिया रेडिओ है ना, AIR शॉर्ट फॉर्ममध्ये 1927 मध्ये इंडियामध्ये सुरू करण्यात आलं होतं. तर ऑल इंडिया रेडिओ हे काय आहे तर ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस आहे. ओके. ज्यामध्ये 2 प्रायव्हेट ट्रान्समिटर्स होते. एक होतं बॉम्बे आणि दुसरं होतं कलकत्ता. ओके. 1927 मध्ये हे चालू केल्यानंतर जे प्रायव्हेट कंपनीज होत्या जसं की बॉम्बे आणि कलकत्ता या दोन्ही कंपन्यांना गव्हर्नमेंटने टेक ओव्हर केलं. गव्हर्नमेंटने त्याला आपल्या ताब्यात घेतलं 1930 मध्ये. ठीक आहे, बरोबर. त्यानंतर 1930 पासून पुढे ही जी सर्व्हिस आहे ऑल इंडिया रेडिओ सर्व्हिस 1930 नंतर ही पब्लिक सर्व्हिस है ना, गव्हर्नमेंटच्या अंतर्गत ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाऊ लागली. ठीक आहे. दिस ऑपरेटेड अंडर द नेम इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. जेव्हा टेक ओव्हर करण्यात आलं होतं त्या ऑल इंडिया रेडिओला इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस या नावाने ओळखलं जाऊ लागलं. ते पण कधीपर्यंत 1936 पर्यंत, 1936 पर्यंत. ओके. When it was given the present name AIR, it came to be known as a आकाशवाणी फ्रॉम 1957. बघा भरपूर असे नाव चेंजेस यामध्ये करण्यात आले होते. कधी कधी त्याला इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस असं नाव होतं. त्यानंतर त्याला AIR नाव देण्यात आलं, ऑल इंडिया रेडिओ. त्यानंतर त्यालाच आकाशवाणी या नावाने सुद्धा ओळखलं जाऊ लागलं. ठीक आहे. तर यामध्ये हे नाव जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत. जसं की आपल्याला क्वेश्चन असा विचारला जाऊ शकतो की इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑल्सो नोन ॲज ऑल इंडिया रेडिओ, प्रसार भारती, त्यानंतर विविध भारती, अशा प्रकारचा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर राईट आन्सर विल बी वॉट ऑल इंडिया रेडिओ. ठीक आहे. किंवा उलट होऊ शकतं, ऑल इंडिया रेडिओ इज ऑल्सो कॉल्ड इंडियन ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस, प्रसार भारती सर्व्हिस है ना, राईट. सो अशा प्रकारे यामध्ये क्वेश्चन बनू शकतो. ठीक आहे, FM बाबतीत. त्यानंतर फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन असा शॉर्ट फॉर्मचा आपल्याला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. मॅक्झिमम FM किंवा फ्रिक्वेन्सी यामध्ये असे हार्डली क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. एवढं ICTमध्ये मॅक्झिमम एक तर शॉर्ट फॉर्म्स असतात है ना, कॉम्प्युटर रिलेटेड क्वेश्चन्स विचारले जातात, राईट. सो त्यावरती जास्त आपण जोर देणार आहोत. हे इन्फॉर्मेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण FM आणि ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसवरती जी हिस्ट्री आहे किंवा त्याचे जे नाव आहेत, केव्हा सुरू झाली, काय असतं FM, हे सुद्धा आपल्याला एका एक्झाममध्ये कधी कधी विचारलं जाऊ शकतं, विचारलं सुद्धा होतं, राईट. सो आपण ते शिकणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सिलेबस शुड बी कवर्ड बाय ऑल दी ॲस्पेक्ट. ठीक आहे, आलं लक्षात. पुढे बघा, दूरदर्शन है ना. The experimental telecast started in Delhi है ना, in September 1959 with a small transmitter and makeshift studio. बघा हे जे दूरदर्शन आहे हा एक एक्सपेरिमेंट होता. ठीक आहे, जे की दिल्लीमध्ये 1959ला ते सुरू करण्यात आलं होतं. एका स्मॉल ट्रान्समिटरमध्ये, एका छोट्याशा रूममध्ये, एखाद्या छोट्याशा जागेमधून हे दूरदर्शन जे नावाचं जे एक्सपेरिमेंट आहे तो सुरू करण्यात आला होता दिल्लीमध्ये. ठीक आहे. हे सुद्धा एक ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस सारखंच होतं, ऑल राईट. जे की इंडियामध्ये एक इनिशिएटिव्ह होतं है ना, की छोट्याशा जागेमधून जास्तीत जास्त ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाईल, जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन प्रत्येक जागी पोहोचवली जाईल, न्यूज जास्तीत जास्त पोहोचवल्या जाता येतील.
है ना. तर दूरदर्शन या नावाने हे सुरू करण्यात आलं होतं सप्टेंबर 1959 मध्ये दिल्लीमध्ये. आलं लक्षात. त्यानंतर ह्याची जी रेग्युलर ट्रान्समिशन आहे, रेग्युलर याची जी प्रोसेस आहे, रेग्युलर याची जी सर्व्हिस जी आहे ते 1965 मध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. 1965. अगोदर हे दूरदर्शन जे होतं, दूरदर्शन हे रेडिओवरती चालायचं. आलं लक्षात. आणि कधीपासून सुरू झालं? 1959 पासून. है ना. रेग्युलर त्याचं डेली ट्रान्समिशन कधी सुरू झालं? 1965 पासून. है ना. त्यानंतर टीव्ही सर्व्हिस जी आहे दूरदर्शनची, है ना, ते एक्सटेंड करण्यात आली बॉम्बेमध्ये सुद्धा. त्यानंतर 1972 पर्यंत जी टीव्ही सर्व्हिस जी आहे ती बॉम्बेमध्ये सुरू होती. त्यानंतर 1975 नंतर हे जे टीव्ही सर्व्हिस आहे दूरदर्शनची ती ऑल ओव्हर सिटीजमध्ये जी आहे ती प्रोव्हाईड करण्यात आली. त्यामध्ये पर्टिक्युलरली 7 सिटीज ज्या होत्या मुख्य, त्यामध्ये ही सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आली होती दूरदर्शन. ठीक आहे. सो दूरदर्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. यामध्ये कधी सुरुवात झाली दूरदर्शनची हे महत्त्वाचं आहे. ओके. त्यानंतर किती सिटीजमध्ये सुरू झाली होती हे महत्त्वाचं आहे. ओके. आणि जी टीव्ही सर्व्हिस आहे, ठीक आहे, ती बॉम्बेमध्ये सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. चेन्नई आणि बॉम्बे. ओके. सो या हे सर्व काही पॉईंट्स आहेत दूरदर्शनच्या रिलेटेड, हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. दिल्ली सप्टेंबर 1959, है ना. एक स्मॉल एक्सपेरिमेंट होता, स्मॉल ट्रान्समिशन एरिया होता. ठीक आहे. त्यामधून हे ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आली होती. नेक्स्ट, इंडियन स्पेस प्रोग्राम. आता स्पेसच्या रिलेटेड काही प्रोग्राम्स होते इस्रोच्या अंतर्गत, ते स्टार्ट करण्यात आले होते. काही इनिशिएटिव्स होते इस्रोचे, जे की कम्युनिकेशन असेल, ब्रॉडकास्टिंग असेल, या क्षेत्रामध्ये ते सुरू करण्यात आले होते. ठीक आहे. तर इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, हे जे आहे यांच्या अंतर्गत 2 अशा गोष्टी ज्या आहेत ते इस्टॅब्लिश केल्या गेल्या होत्या. 2 अशा गोष्टी ज्या आहेत ते सर्वात महत्त्वाच्या आहेत, ते सुरू करण्यात आले होते इन FM अँड ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. ठीक आहे. तर यामध्ये इस्रो जे आहे ते खूप मोठा रोल प्ले करत असतं, खूप मोठी भूमिका बजावत असतं. कारण की इस्रो एक आपली इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अशी आहे की ज्याच्या अंतर्गत हे जे फ्रिक्वेन्सी मॉड्युलेशन जे आहे हे सर्व्हिस दिली जाते, किंवा हे जी टेक्नॉलॉजी आहे यांच्याकडून प्रोव्हाइड केली जाते. ठीक आहे. किंवा असंही आपण बोलू शकतो की द सायन्स बिहाइंड दिस प्रोसेस, है ना, FM किंवा वेव्स, है ना, इनकोडिंग प्रोसेस जी आहे, इन्फॉर्मेशन जी आपल्या वेव्स मार्फत आपण सेंड करत असतो, ही जी सर्व्हिस आहे, ही जी टेक्नॉलॉजी आहे, याच्या मागचं जे सायन्स आहे, है ना, इन्व्हेन्शन आहे, यामागे इस्रोचा खूप मोठा हात आहे. ठीक आहे. तर फर्स्टली बघा, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम, इनसॅट नावाचं हे इनिशिएटिव्ह जे आहे ते इस्रोने घेतलं होतं, ज्यामध्ये जिओ स्टेशनरी सॅटेलाइट्स, जे की कम्युनिकेशन, टीव्ही ब्रॉडकास्टिंगसाठी ते लॉन्च जे आहे ते करण्यात आलं होतं. ठीक आहे. तर इस्रोच्या मार्फत जी सॅटेलाइट आहे ती लॉन्च करण्यात आली होती. त्याचं नाव होतं इनसॅट. त्या मिशनचं नाव होतं इनसॅट, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम, ज्यामध्ये की कम्युनिकेशनसाठी, जसं की आपण आता एकमेकाला कॉलवरती बोलू शकतो, है ना, त्या फ्रिक्वेन्सीवरती आपण एकमेकाला कनेक्ट होऊ शकतो, है ना. त्यानंतर व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग आहे. तर या स्पेसिफिक हेतूसाठी जे सॅटेलाइट आहे ती बनवण्यात आली होती, जी सॅटेलाइट आहे ती लॉन्च करण्यात आली होती. तर पर्टिक्युलर स्पेसिफिक जो हेतू होता तो काय होता, तर टीव्ही ब्रॉडकास्टिंग, कम्युनिकेशन, है ना, या हेतूसाठी ही सॅटेलाइट लॉन्च करण्यात आली होती. ठीक आहे. या मिशनचं नाव होतं इनसॅट, किंवा त्या सॅटेलाइटचं नाव म्हटलं तरी चालेल, इंडियन नॅशनल सॅटेलाइट सिस्टीम. ठीक आहे. हे होतं फर्स्ट इनिशिएटिव्ह. सेकंडली काय होतं, इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट, ज्याला IRSS असं म्हटलं जातं. ठीक आहे. हा जो सेकंड इनिशिएटिव्ह होता तो पर्टिक्युलर रिसोर्स मॉनिटरिंगसाठी होता, म्हणजे नेव्हिगेशन किंवा मॅप बघण्यासाठी, है ना, किंवा डिफेन्स क्षेत्र जे आहे त्यांच्या इन्फॉर्मेशनसाठी, त्यांच्या फायद्यासाठी हे जे सेकंड इनिशिएटिव्ह होतं ते घेण्यात आलं होतं थ्रू दी इस्रो. ठीक आहे. Which institute? Komal? Komal ma'am, which institute you are talking about? सेकंडली बघितलं आपण इंडियन रिमोट सेन्सिंग सॅटेलाइट. ठीक आहे.
याच्या अगोदर आपण एक इन्फॉर्मेशन जी आहे महत्त्वाची ती आपण डिस्कस केली होती, दॅट इज व्हॉट? नॅव्हियाक, है ना? बरोबर. नॅव्हियाक काय आहे? हे मॅप सिस्टीम आहे. ही ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम जशी आहे GPS त्याच प्रकारे किंवा त्याच प्रोसेसच्या निगडीत असे एक प्रोसेस आहे. बट यामध्ये फरक हा आहे की हे इंडिजिनियस आहे. इंडिजिनियस मीन्स इंडियन मॅन्युफॅक्चर्ड आहे. फक्त इंडियन सर्व्हिससाठी ही जी नॅव्हियाक सिस्टीम आहे ती दिली गेलेली आहे, बनवलेली आहे. ठीक आहे. आलं लक्षात? सो नॅव्हियाक सुद्धा लक्षात ठेवा, हे सुद्धा इस्रोचंच इनिशिएटिव्ह आहे. नेक्स्ट, कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स. कम्युनिटी रेडिओ स्टेशन्स जे आहेत ते 2002 डिसेंबरमध्ये गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केलं होतं. त्याबद्दलची पॉलिसी जी आहे त्याला सुद्धा ग्रँट जे आहे ते मिळालं होतं. ठीक आहे. म्हणजेच काय, कम्युनिटी रेडिओ स्टेशन्समध्ये मग ॲडव्हर्टायझिंग किंवा एज्युकेशनल रिलेटेड या गोष्टी सुद्धा प्रोव्हाइड केल्या जाऊ लागल्या फ्रॉम 2002. ओके. मग हे जे इन्फॉर्मेशन किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स आहेत, जसे की IITs, IIMs आहे ना, मॅनेजमेंट किंवा टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस इन्स्टिट्यूशन्स आहेत. याच्या अंतर्गत हे रेडिओ स्टेशन्स किंवा रेडिओ मार्फत एज्युकेशनल इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणं, यासाठीचं ग्रँट, यासाठीची परमिशन डिसेंबर 2002 मध्ये गव्हर्नमेंटकडून मिळाली. ॲप्रुव्हल ज्याला आपण म्हणतो, है ना, ते मिळालं होतं. ठीक आहे, 2002 पासून. आलं लक्षात? नेक्स्ट बघा, हे खूप महत्त्वाचं आहे. एडुराम किंवा एडुरोम सुद्धा याला म्हटलं जातं. ओके. हे ॲक्च्युली एक इंटरनॅशनल प्रकारचंच एक सर्व्हिस आहे, ज्यामध्ये की फ्री वायफाय जे रिसर्च स्टुडंट आहेत किंवा कॅम्पस स्टुडंट्स आहेत, है ना, जे की रिसर्चमध्ये आहेत किंवा इन्स्टिट्यूशन्समध्ये आहेत किंवा स्टाफ आहेत, है ना, त्यांच्यासाठी ही सर्व्हिस प्रोव्हाइड केली जाते. त्यांच्यासाठी इंटरनेट कनेक्टिव्हिटी सर्व्हिस जी आहे ते कॅम्पस अंतर्गतच ती प्रोव्हाइड केली जाते. हे एडुराम एक इनिशिएटिव्ह आहे. ठीक आहे. मग तुम्ही तुमचा स्मार्टफोन आहे, तुमचा लॅपटॉप आहे, है ना, किंवा तुमचं आणखीन एक डिव्हाइस आहे ज्याला की वायफाय कनेक्टिव्हिटी आहे, है ना, त्याचा उपयोग करून, त्याचा फायदा घेऊन तुम्ही तुमचं एज्युकेशन जे आहे, तुमची जी स्टडी जी आहे ती प्रोसेस करू शकता, डेव्हलप करू शकता, अपग्रेड करू शकता. ठीक आहे. परंतु हे जी सर्व्हिस आहे, ही जी एडुराम सर्व्हिस जी आहे, इट इज ओनली लिमिटेड टू द कॅम्पस ओनली. ठीक आहे. तुमचा जो एरिया आहे, कॅम्पस एरिया आहे ना, कॉलेज आहे, इन्स्टिट्यूशन आहे, त्याच्या अंतर्गत ही एडुराम सर्व्हिस जी आहे ती सुरू करण्यात आली होती. ठीक आहे. आलं लक्षात? ठीक आहे. आलं लक्षात? सो दिस इज ऑल अबाउट दी वी कॅन से द FM. सो इम्पॉर्टंट थिंग इज की जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी नवीन बॅच जी आहे ती येथून सुरू होत आहे. त्यामध्ये सर्व लेक्चर्स, सर्व युनिट्स जे आहेत ते आपण स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे. ज्यामध्ये ओव्हरऑल 10 युनिट्स विल बी कवर्ड. ओव्हरऑल टॉपिक्स ऑफ द युनिट्स विल बी कवर्ड ऑफ पेपर 1. पेपर 1चे सर्व टॉपिक्स त्यामध्ये कव्हर केले जातील. ठीक आहे. MCQ सुद्धा त्यामध्ये कव्हर केले जातील. त्यानंतर आपले टेस्टसुद्धा त्यामध्ये होणार आहेत. ठीक आहे. नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील फॉर दी न्यू स्टुडंट्स. ओके. Now let's discuss a few questions related to the digital initiatives. ठीक आहे. यानंतर आपण हे काही क्वेश्चन्स तुमच्या टॉपिकला अंडरस्टँडिंगसाठी आहेत. यानंतर आपण वेगळा लेक्चर घेणार आहोत, ज्यामध्ये आपण विविध प्रकारचे क्वेश्चन्स जे डिजिटल इनिशिएटिव्हचे असतील किंवा तुमच्या ॲब्रिव्हेशन्स वरती असतील ते आपण घेणार आहोत. ठीक आहे. तर बघूया काही क्वेश्चन्स. BYOD जे आहे, इट इज अ कंटेंट ऑफ डिजिटल इनिशिएटिव्ह इन हायर एज्युकेशन इन इंडिया. म्हणजे BYOD जे आहे हे एक इंडियामधलं इनिशिएटिव्ह आहे, परंतु त्याचा लॉंग फॉर्म काय आहे हे आपल्याला विचारलंय. मग ते BYODचं बी युथफुल ऑन डिजिटल आहे, बाय युअर ओन डिव्हाइस आहे, ब्रिंग युअर ओन डिव्हाइस आहे, की बी युअरसेल्फ ऑन डिजिटल असं आहे. ठीक आहे. तर 10 सेकंडमध्ये तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. 10 सेकंडमध्ये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. BYODचा लॉंग फॉर्म या ठिकाणी काय असू शकतो? ऑलराईट. हे आपल्या टॉपिक अंडरस्टँडिंगसाठी आहे. ओके. BYOD. सो BYOD जे आहे हे एक
इनिशिएटिव्ह आहे, डिजिटल इनिशिएटिव्ह आहे हायर एज्युकेशनमध्ये, जे की इंडियामध्ये घेतलेलं आहे. तर त्याचं जे लाँग फॉर्म आहे ते आहे ब्रिंग युअर ओन डिव्हाइस. बघा, BYOD म्हणजे काय? तुमचे स्वतःचे उपकरण आणा किंवा ब्रिंग युअर ओन डिव्हाइस, जे की तुमच्या वर्क प्लेसवरती तुमचे स्वतःचे उपक्रम जसं की लॅपटॉप आहे ना, कॉम्प्युटर हे तुमचं स्वतःचं जे आहे ते तुमच्या कामासाठी वापर करा किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी घेऊन या आणि त्यावरती काम करा. जो डेटा आहे, जी काही लागणार आहे गोष्टी ज्या आहेत डिजिटल पद्धतीने ते तुम्हाला प्रोव्हाईड केले जातील. परंतु जे उपक्रम, यंत्र जे आहे ते तुम्ही तुमचं स्वतःचं घेऊन यायचं आहे. असा हा एक इनिशिएटिव्ह होता इंडियामध्ये. प्रत्येक कंपनीमध्ये हा लागू केला होता. ठीक आहे. बघा, याला एखाद्याच्या वैयक्तिक मालकीचे डिव्हाइस वापरण्याची परवानगी मिळाल्याऐवजी अधिकृतपणे प्रदान केलेले डिव्हाइस वापरणे आवश्यक आहे. ठीक आहे. तर यामध्ये वेगवेगळे इनिशिएटिव्हज आहेत. ठीक आहे. हे अधिकृतपणे प्रदान केलेलं वेगळे उपक्रम आहे. ब्रिंग युअर ओन डिव्हाइस हे म्हणजे तुमचे स्वतःचं उपक्रम आहे, एक इनिशिएटिव्ह आहे. ब्रिंग युअर ओन टेक्नॉलॉजी हे एक उपक्रम आहे. ब्रिंग युअर ओन फोन हे एक उपक्रम आहे. ब्रिंग युअर ओन PC हे एक उपक्रम आहे. ठीक आहे. तर हे सर्व लॉंग फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या एक्झामिनेशन रिलेटेड खूप महत्त्वाचे आहेत. ऑलराईट. पुढचा प्रश्न बघा. सारथी इज अ वेब पोर्टल ... सारथी हे एक वेब पोर्टल आहे. ठीक आहे, वेबसाईट आहे. तर ते सारथी हे कोणाचं इनिशिएटिव्ह आहे? मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन, मिनिस्ट्री ऑफ वुमेन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट, मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज अँड मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट. ओके. सो विदिन अ 10 सेकंड सर्वांना याचा आन्सर द्यायचा आहे कमेंट बॉक्समध्ये. ऑलराईट. सारथी हे इनिशिएटिव्ह कोणाचं आहे? ऑलराईट. सो लेट्स डिस्कस मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज. यामध्ये याचं एक इनिशिएटिव्ह आहे. वाहन मंत्रालय जे आहे किंवा मंत्रालय वाहन नोंदणीसाठी, वाहन आणि ड्रायव्हिंग लायसन्ससाठी सारथी हे एक डिजिटल पोर्टल आहे, ज्यामध्ये नोंदणी, राष्ट्रीय नोंदणीमध्ये सर्व राज्यांची वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, डेटा संकलित करण्याचे काम, या सर्व गोष्टी या सारथी पोर्टलवरती अवेलेबल आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, हू हेल्प्ड द लेट प्राईम मिनिस्टर राजीव गांधी इन रेव्होल्युशनायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. इंडियामध्ये जे टेलिकम्युनिकेशन पॉलिसी जी होती त्यामध्ये त्याला बनवण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये उपक्रम घेण्यासाठी कोणी हेल्प केलं होतं? राजीव गांधी यांना. ठीक आहे. ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत, ABCD. त्यापैकी कुठलं ऑप्शन राईट असेल हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. ऑलराईट. ओके. सो चुकलं तरी काही हरकत नाही, परंतु याचा राईट आन्सर आहे सॅम पित्रोदा. ठीक आहे. सॅम पित्रोदा वॉज द पर्सन हू हेल्प्ड द राजीव गांधी इन रिव्होल्युशनायझिंग इंडियाज टेलिकम्युनिकेशन पॉलिसी. ओके. ऑलराईट. सो या रिलेटेड आपण भरपूर असे MCQ सुद्धा डिस्कस करणार आहोत. सो बी कनेक्टेड, स्टे ट्यून. सर्वांनी लेक्चर रेग्युलर पहा. ठीक आहे. भेटूया आपण पुढच्या लेक्चरमध्ये. बाय बाय. हॅव अ गुड नाईट.